आता मी नदीच्या क्षेत्राकडे आलो आहे. मी तुम्हाला आता नदीचं पाणी दाखवतो. तुम्हाला खाली पाणी दिसत असेल आणि अक्षरशः नदी आमच्या शेतातून फुटते. त्याचं लाईव्ह क्षण तुम्हाला पाहता येईल. पाणी, अरे जिकडे तिकडे पाणीच पाणी. आणि एक विषय असतो की जरी नदी पलटली तरी काही विषय नाही. अरे बा, ही नदी तर खाली जायची सिच्युएशन दिसत नाही मला. हे बा, पूर्ण काठोकाठ भरून वाहते. हे टोमॅटोचं सिच्युएशन बघा. तर असं आमचं सिच्युएशन असतं पावसाळ्यामध्ये. नदीकाठचे शेतं म्हटल्यावर सोपं नाही. आता हे जे भांडवल मी कालच्या व्हिडिओमध्येच म्हटलं होतं की आकाशाखाली भांडवल टाकणारे एकमेव आपण. हे बघा पाणी, म्हणजे पायाच्या किती सिच्युएशनपर्यंत पाणी, म्हणजे टोंगळ्याला पाणी लागलं एवढं पाणी नदीतून वाहते. आणि ही नदी अशी पूर आलाय नदीला, पण हा बाहेर नाही फुटला अजून, फक्त एवढाच बाहेर फुटला हा. इकडं हे बघा, गंगा माय जे म्हणतो आम्ही, पैनगंगा माय, तर ही आमची पैनगंगा माय काठोकाठ भरून वाहते. आणि रात्री मी बी बाहेरून पाणी गेलं असेल. हे अशा प्रकारे. तर उभ्या आकाशाखाली हे वरचं आकाश आणि ही धरती, याच्यावर भांडवल टाकणारे आपणच असतो शेतकरी मित्रांनो. हे बघा सिच्युएशन. अशा प्रकारे दरवर्षी पावसाळ्यात आमचं नुकसान होतं, तरीही आम्ही हार मानत नाही. याला आपण काय करतो, पाणी घसरून गेल्यानंतर डस्टिंग, बुरशीनाशकाच्या ड्रिंचिंग, या सगळ्या गोष्टी करून या वाल पिकाला आपण वाचवण्याचा प्रयत्न करणार. हे बघा, निसर्ग असा फुल भर ओसंडून वाहते नदी. तर ही सिच्युएशन असते. तरी नदी अशी बाहेर नाही फुटली. जर नदी बाहेर फुटली तर जे आपलं, मी वरती आलो होतो इथून जवळपास आता 1000 फुटापर्यंत आपलं घर आहे वरती, तेवढं पूर्ण इथे अथांग समुद्र होतं. तर बघा, ही सिच्युएशन असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.